जोगचॉन जॅबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या गावागावात मोठे बदल घडवून आणणाऱ्या विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन म्हणजेच MVSTFने एक खूप मोठी घोषणा केली आहे. ते एक मोठी भरती मोहीम राबवत आहेत आणि सामाजिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर मग चला या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. तब्बल 40. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. एकूण 40 जागांसाठी ही भरती आहे. हा आकडाच सांगतोय की ही मोहीम किती मोठी आणि किती महत्वाची आहे. ही फक्त काही नोकऱ्या नाहीत, तर MVSTFच्या सामाजिक कार्याला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा हा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बदल घडवण्यासाठी 40 नवीन, हुशार आणि समर्पित लोकांची एक टीम तयार होतीये. तर आज आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करूया ही मोहीम किती मोठी आहे हे जाणून घेण्यापासून. मग आपण नेतृत्व करणाऱ्या पदांवर नजर टाकू. त्यानंतर थेट फील्डवर काम करणाऱ्या टीमबद्दल बोलू. काही खास स्किल्स लागणाऱ्या पदांबद्दल जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हेही पाहू. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही एक प्रचंड मोठी भरती मोहीम आहे. पण याचा खरा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की MVSTF आपल्या कामाचा विस्तार करत आहे. त्यांना महाराष्ट्राच्या अजून जास्त गावांपर्यंत पोहोचायचंय आणि तिथे एक खरा सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. आणि या भरतीमध्ये खूप स्पष्ट असं ध्येय आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढवणं. मग ते शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य असो किंवा लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं असो, हे ध्येय पूर्ण करण्यासाठीच त्यांना वेगवेगळ्या स्तरावर तज्ज्ञ आणि उत्साही लोकांची गरज आहे. चला, आत्ता बघूया की या संपूर्ण मिशनला दिशा कोण देणार आहे. आपण बोलतोय संस्थेच्या धोरणात्मक नेतृत्वाबद्दल. खरं तर ही पदं म्हणजे संस्थेचा मेंदू आहेत, जी संस्थेच्या कामाची दिशा ठरवतील आणि रणनीती तयार करतील. इथे दोन खूप महत्त्वाची पदं आहेत. पहिलं आहे सिनियर स्टेट प्रोग्राम मॅनेजर, जे संपूर्ण राज्याच्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवतील. आणि दुसरं स्टेट मॅनेजर कम्युनिटी मोबिलायझेशन अँड पब्लिक पॉलिसी, जे लोकांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचं आणि धोरणात्मक पातळीवर काम पाहतील. आणि हो, ही दोन्ही पदं मुंबईत आहेत, जिथून संपूर्ण राज्याच्या कामाला दिशा दिली जाईल. आता लीडरशिप टीमबद्दल तर आपण बोललो, पण आता वळूयात त्या लोकांकडे जे थेट जमिनीवर म्हणजे फील्डवर काम करून संस्थेचं ध्येय प्रत्यक्षात उतरवणार आहेत. खरं सांगायचं तर ही पदं म्हणजे संस्थेचा कणा आहेत. तब्बल 30 पदं फक्त क्लस्टर कोऑर्डिनेटरसाठी. या एका आकड्यावरूनच आपल्याला कळतं की MVSTFचं खरं लक्ष हे तळागाळात काम करण्यावर आहे. हे ते लोक असतील जे दररोज गावांमध्ये जातील, लोकांशी बोलतील, त्यांच्या समस्या समजून घेतील आणि त्यावर उपाय शोधतील. संस्थेच्या फील्डवरील कामाची रचना या तक्त्यातून अगदी स्पष्ट होते. बघा, लातूर, सोलापूर, गडचिरोली आणि मुंबई इथे 4 प्रादेशिक समन्वयक म्हणजे रिजनल कोऑर्डिनेटर असतील. हे त्यांच्या विभागाचं नेतृत्व करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली 30 क्लस्टर समन्वयकांची एक भली मोठी टीम हे मिशन प्रत्यक्षात आणेल. आता आपण काही अशा पदांबद्दल बोलूया ज्यासाठी काहीतरी विशेष ज्ञान आणि कौशल्य लागतं. ही पदं संस्थेच्या खास प्रकल्पांना गती देण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आता हे पद बघा, मार्केट लिंकेजेस एक्सपर्ट. ह्या पदाची भूमिका खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. विचार करा, गावातील शेतकरी किंवा बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट मुंबई किंवा सोलापूरसारख्या मोठ्या बाजारपेठांशी जोडण्याचं काम हे तज्ज्ञ करतील. यामुळे गावाकडच्या अर्थव्यवस्थेला किती मोठी चालना मिळेल. आणि हे दुसरं पद तर थेट लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. स्टेट मॅनेजर सार्वजनिक आरोग्य. हे असंसर्गजन्य रोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं आणि त्यावरच्या उपाययोजना राबवण्याचं काम करतील. हे काम लोकांच्या जीवनावर थेट सकारात्मक परिणाम करणारे आहे. कोणतीही मोठी संस्था यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे काम करणारी एक मजबूत टीम लागते, नाही का? आता आपण त्या प्रशासकीय पदांबद्दल बोलूया, जी संस्थेचं सगळं कामकाज सुरळीतपणे चालू ठेवतात. इथे 2 मुख्य सहाय्यक पदं आहेत. एकीकडे आहे अकाउंटंट, जो संस्थेचा आर्थिक कणा सांभाळेल, म्हणजे सर्व आर्थिक व्यवहार बघेल. आणि दुसरीकडे आहे ऑफिस असिस्टंट, जो प्रशासकीय कामांना गती देईल. या दोघांच्या कार्यक्षमतेमुळेच फील्डवरील टीम आपलं काम अधिक प्रभावीपणे करू शकेल. ही दोन्ही पदं मुंबई कार्यालयासाठी आहेत. ठीक आहे,
तर आपण आतापर्यंत इतक्या सगळ्या संधींबद्दल जाणून घेतलं. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे. ती म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेचच नोंदवून ठेवा. 7 एप्रिल 2026 या सगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे. जर आपल्याला ह्या मिशनचा एक भाग बनायचा असेल तर अजिबात वेळ न घालवता या तारखेच्या आत अर्ज नक्की करा. शेवटी या भरतीचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ही केवळ एक नोकरीची संधी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाच्या एका मोठ्या मिशनमध्ये सामील होण्याची ही एक संधी आहे. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही भरती महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाबद्दल नेमकं काय सांगते आणि या मोठ्या बदलामध्ये आपण आपली भूमिका कुठे पाहू शकतो यावर नक्की विचार करा. जॉबच्या सन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.